शरद पवारांच्या पक्षाला मिळालं नवं निवडणूक चिन्ह। निवडणूक आयोगाची मोठी घोषणा। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांच्या गटाला बहाल केले। यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षाच्या नव्या नावाचे आणि नव्या चिन्हाचे 3 पर्याय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आले होते। त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव काही दिवसांपूर्वीच आयोगाने दिलं, पण चिन्ह बहाल केले नव्हते। दरम्यान नार्वेकरांच्या निकालाविरोधात शरद पवार गटाकडून दाखल याचिकेवर सोमवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। यावेळी सुप्रीम कोर्टानं शरद पवारांच्या पक्षाचं सध्याचं नाव येत्या लोकसभा निवडणुकीपुरतं कायम ठेवण्यात आलं। तसेच लवकरात लवकर चिन्ह देण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिले होते। त्यानुसार रात्री उशिरापर्यंत निवडणूक आयोगाने पवारांच्या गटाकडून दिलेल्या पर्यायांचा विचार केला। त्यानंतर तुतारी फुंकणारा माणूस हे चिन्ह निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला बहाल केलं। शरद पवारांच्या पक्षाने ट्विटमध्ये असे म्हटले की महाराष्ट्राच्या इतिहासात छत्रपती शिवरायांच्या शौर्यानं ज्या तुतारीने दिल्लीच्या तख्ताच्याही कानखळ्या बसवल्या होत्या, तीच तुतारी आज निवडणूक आयोगाकडून चिन्ह म्हणून निश्चित होणं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यासाठी गौरवपूर्ण बाब आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू तसेच आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांनी शरद पवारांच्या साथीनं दिल्लीच्या तख्ताला हादरून सोडवण्याची हीच तुतारी। ही तुतारी पुन्हा एकदा रणशिंग फुंकण्याकरिता सज्ज आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे।